तुमच्याकडून हे पाप कसं व्हावं माननीय आमदार कोल्हापूरचे, ज्यांनी या मुलाकडनं 40 लाख रुपये घेतले आहेत, त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे. आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल. आणि त्यात आमदाराचा उल्लेख आहे, सत्ताधारी आमदार असं ते म्हणताय. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे 3 आमदार आहेत. त्यामुळं नेमकं कोण हा प्रश्नचिन्ह आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावरती प्रचार सुरू होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते आहेत ज्यांच्या सभा कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी झाल्या. ह्या निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचार सभा ज्यामध्ये आरोप प्रत्यारोप तर झालेच, मात्र आता एका व्हिडिओमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा व्हिडिओ ज्यामध्ये एक व्यक्ती आहे जी सत्ताधारी गटाच्या एका आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करते आणि हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. तो काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आपल्या ऑफिशियल पेजवरती हा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. सोशल मीडियावरती देखील हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला असून त्याबाबत चर्चा देखील केली जाते. सुरुवातीला आपण हा नेमका व्हिडिओ काय आहे, त्यामधील ती व्यक्ती काय म्हणते, कोणावरती आरोप करते ते पाहूयात. माननीय आमदार जे कोल्हापूरला आहेत, ज्यांनी या मुलाकडनं 40 लाख रुपये घेतले आहेत, त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे. जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर हा मुलगा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो पूर्ण व्हिडिओ घेऊन क्रिमिनल याचिका करणार आहे. हे माननीय आमदारांनी लक्षात ठेवायचं आहे. मराठी बाणा, मराठी फणा, मराठी अस्मिता ही फक्त नावाला आहे का? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एवढे प्रामाणिक आहेत, त्यांचा मुंबईत फ्लॅट नाही आहे. तसंच एकनाथजी शिंदे साहेब रिक्षावाल्यापासून उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदापर्यंत चढले. अशा प्रामाणिक माणसांकडे तुम्ही असताना तुमच्याकडून हे पाप कसं व्हावं माननीय आमदार कोल्हापूरचे, आपण जरा कृपया त्या मुलाचं कन्सिडर करावं. हे पाप आहे. आपण हा व्हिडिओ पाहिल्यावरती आपल्याला असा प्रश्न पडतोय की ही व्यक्ती नेमकी कोण आहे, ही व्यक्ती कोणावरती आरोप करते. कारण तब्बल 40 लाख रुपयांच्या पैशाचा हा व्हिडिओ आहे आणि थेट ही व्यक्ती सत्ताधारी गटातील एका आमदारावरती आरोप करते की हे पैसे अशा पद्धतीने घेतलेत. आणि निवडणुकीच्या प्रचार सभांच्या या सगळ्या तोफा थंडावतानाच म्हणजे शेवटचा जो प्रचाराचा दिवस आहे त्या दिवशी हा व्हिडिओ समोर आलाय. आणि हा व्हिडिओ समोर आल्यामुळे कोल्हापुरातील महापालिका निवडणूक आहे जी आता खूप जास्त चुरशीची आणि त्याचबरोबर तितक्याच महत्त्वाच्या निर्णयाची अशी ठरणार आहे. या संपूर्ण व्हिडिओच्या बाबतीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीवरती देखील टीका केली आणि त्याचबरोबर सरकारकडनं आहे जी सायबर सेलकडनं या व्हिडिओची तपासणी व्हावी, चौकशी व्हावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. नाही, या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे. कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होतं. त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा. हे खरं आहे का खोटं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे. खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी, कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यांनी टाकलेला आहे ती आयडी आहे, त्यांना बोलवून घेतलं पाहिजे. त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली पाहिजे. आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल. होय ना, म्हणजे एवढा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींच्यावर महाराष्ट्रातल्या होत असेल तर मला वाटतंय महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललाय हे दिसून येतं. आणि म्हणून सत्यता पडताळणं, पोलिसांनी ताबडतोब त्यांना बोलवून घेऊन नेमकं हे काय आहे प्रकरण माहिती घेणं, खरं खोटं आहे का किंवा काय आहे. नाहीतर उद्या म्हणजे आज सांगून सुद्धा कुणी दखल घेतली नाही असं व्हायला नको. विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याला वाचा फोडणं ही आमची जबाबदारी नाही. माझा कोणाशी डायरेक्ट संपर्क नाही किंवा माझ्या ते संपर्कात नाहीत. काल सोशल मीडियावर व्हिडिओ आला होता आणि त्यात आमदाराचा उल्लेख आहे, सत्ताधारी आमदार असं ते म्हणतायत. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे 3 आमदार आहेत. त्यामुळं नेमकं कोण हा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून या 3 आमदारांनी खुलासा करायला पाहिजे. कारण की कुणाकडे बोट जाते माहित नाही. नाव घेतलं असतं तर मग क्लिअर नाव आलं असतं. परंतु शिंदे गटाचं असं त्यात त्यांनी म्हटलंय अशी माझी माहिती म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे माझ्या. त्यामुळे जर तसं असेल
तर तिन्ही त्यांचे आमदार 3 आहेत जिल्ह्यामध्ये, त्या तिघांनी खुलासा करावा. विशेष करून पालकमंत्र्यांनी देखील खुलासा करावा की कुणीतरी सांगितलं पाहिजे ना, तो मी नव्हेच म्हणून. म्हणून आता ती जबाबदारी सरकारची आहे. आता सरकारचं सायबर सेल आहे, ते राज्यभरामध्ये अशा ज्यावेळी पोस्ट येतात ते मॉनिटर करतं. मी गृह खातं सांभाळलेलं, मला माहित आहे, दररोज आम्हाला सकाळी रिपोर्ट येतो की बाबा कुठल्या पोस्ट कशा चाललेल्या आहेत, काही तणाव निर्माण करणारे आहेत का, काही खोट्या पोस्ट मुद्दाम टाकल्या जातात का, ह्याचाही अभ्यास सायबर डिपार्टमेंट राज्याचं करत असतं. आणि म्हणून राज्याच्या सायबर डिपार्टमेंटनं याची खातरजमा करावी की ही पोस्ट व्हिडिओ खरा आहे खोटा आहे. त्या लोकांना जर ती व्यक्ती कोल्हापुरातली असेल तर त्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांनी बोलवून घेऊन निदान काय झालंय दबाव न येता त्यांच्यावर परत त्यांनी यू टर्न घेऊ नये. कारण की ज्यावेळी व्यक्ती व्हिडिओवर बोलतो त्यावेळी धाडसानं बोलतो. म्हणजे असं नाही की तो AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं केलेला व्हिडिओ दिसत नाही. मला तरी वाटतं की तो काय AI चा व्हिडिओ नाही आहे. स्वतः माणूस एखादा बोलतो, मला माझी त्यांची ओळख नाही, मला ती व्यक्ती कोण आहे माहित नाही, परंतु AI चा व्हिडिओ नाही आहे, खरा आहे. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की मतदानाच्या आधी त्याचा खुलासा व्हावा, एवढीच आमची विरोधक म्हणून अपेक्षा. महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावत असताना समोर आलेला हा व्हिडिओ, या व्हिडिओ मागची सत्यता काय आहे, हा नेमका कोणावरती केलेला आरोप आहे, जो व्हिडिओ बनवणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीत जी व्यक्ती आरोप करते या व्हिडिओच्या माध्यमातून ती व्यक्ती कोण आहे, हे सगळे प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहेत. यावरती सत्ताधारी त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांकडनं काय स्पष्टीकरण येतंय, नेमकं कोणत्या नेत्यावरती हा आरोप केला गेलेला आहे, कोणत्या आमदाराच्या बाबतीत ही व्यक्ती सांगते आहे, ह्या सगळ्याच गोष्टीचा खुलासा होणं खरं तर आता गरजेचं आहे. काहीच तासांचा अवधी आता प्रचार संपण्यासाठी राहिलेला असताना अशा पद्धतीने हा व्हिडिओ समोर येणं आणि ज्यामुळे कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र असेल, त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीने आहे हा व्हिडिओ आहे जो व्हायरल होतोय आणि त्यामुळे याचे पडसाद निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी नक्कीच पडतील असं दिसतं आहे. मात्र या सगळ्या व्हिडिओच्या बाबतीत आणि त्याचबरोबर सतेज पाटील यांनी केलेल्या मागणीच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यावरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.